तर मित्रांनो बघू शकता आपला जो हिंद केसरी सचिन तो देखील मैदानामध्ये आलेला आहे। नमस्कार दादा। नमस्ते। कसं आहे सचिनचं नियोजन कसं आहे? नियोजन आहे की चांगलं आहे नियोजन। कोणासोबत आहे नियोजन? आता काय सकाळ झालेली आहे, मी तर म्हणाल बहुतेक जणांना पहिल्यापासून माहिती देखील झालेलं असं सांगितलं तरी काय हरकत नाही। उर्मिलाताईचा राजा, उर्मिलाताईंचा राजा। तर कसं जुळून आलं हे नियोजन? डॉक्टरांनी केलेलं आहे। डॉक्टरांनी केलेलं आहे। तर काय आज सचिनकडनं काय अपेक्षा? सचिनने मी म्हणेल की लहान वयातच खूप सुंदर असं पराक्रम करून ठेवलेलं आहे। तर आजच्या मैदानामध्ये या हिंद केसरी मैदानामध्ये सचिनकडनं काय अपेक्षा? काय राहील की फायनलला? फायनलला राहील। काय नंदीचं नाव आहे? राजा। राजा कुठून आलेला आहे राजा? चिचाळे। चिचाळे। उर्मिलाताईचा। उर्मिलाताईंचा। तर कसं म्हणाला आजचं नियोजन कसं आहे? आजचं नियोजन हाय टॉपचं सचिन सोबत करणार बरोबर ना? ओके। तर सचिन सोबत नियोजन केलेलं अर्थातच मगाशीच मला तिथं भेटले, त्याने सांगितलं की सचिन आपला उर्मिलाताईंचा राजा त्याच्यासोबत नियोजन केलेलं आहे। तर कसं जुळून आलं म्हणजे हे नियोजन? आणि ते मॅडमनीच केले। त्यांनीच केलेलं आहे। तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला आणि आशा करेल की एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानामध्ये खूप सुंदर असं आपलं नियोजन आहे आणि त्याची नक्की अंमलबजावणी होईल ओके आणि नक्की तुम्ही गुलाला चाल। तर मित्रांनो बघू शकता आपला हिंद केसरी लक्ष आलेला आहे। लक्ष मी म्हणेल माझा तर आवडता नंदी। तर नमस्कार दादा। नमस्कार। काय म्हणाला लक्षाचं कसं आहे नियोजन? आहे चांगलं आहे, बऱ्यापैकी केलेलं आहे। आज एवढं मोठं हिंद केसरी मैदानामध्ये मी तर म्हणेल मानाचं मैदान आहे। मानाच्या मैदानामध्ये लक्षाकडनं काय अपेक्षा आहे आज? गुलालाची अपेक्षा गुलालाची अपेक्षा आहे। कोणत्या गटामध्ये आहे आज? आपल्या पावतेत 10 मध्ये एक आहे, 40 मध्ये एक आहे। 10 मध्ये आणि 40 मध्ये तुम्हाला कन्फर्म नाही सर? अजून कन्फर्म नाही। तर मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आशा करतो की नक्की आज लक्ष गुलालाचा मानकरी होईल। तर मित्रांनो आपला सुंदर हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे। नमस्कार दादा। नमस्कार। कसं आहे सुंदरचं आजचं नियोजन कसं आहे? तात्यांनी केले नियोजन। तात्यांनी केलेलं आहे। तर हिंद केसरी मैदानामध्ये मी म्हणेल खूप सुंदर अशी लढत होणार आहे। सुंदरकडनं काय अपेक्षा आहे? आज गुलाल पाहिजे फक्त, बाकी गुलाल पाहिजे फक्त। तर मित्रांनो बघू शकता आपला द्वादशम हिंद केसरी बकासूर तो देखील मैदानात आलेला आहे। मित्रांनो खूप सुंदर असा नंदी मी म्हणेल मैदानामध्ये आलेला आहे। काय नंदीचं नाव? जलवा। जलवा कुठून आलेला आहे? जलवा पाचवडवरून। पाचवडवरनं आलेला। तर एवढा लांबचा तुम्ही प्रवास केलेला आहे, तर काय आहे आजचा अपेक्षा काय आहे बैलाकडे? काय हिंद केसरी व्हायचं आहे? हिंद केसरी व्हायचं। कसं आहे आज याचं नियोजन कसं आहे? याचं नियोजन आज सिकंदर बरोबर आहे। सिकंदर बरोबर आहे। नाव काय नंदीचं? सोन्या मोहचा, सोन्या 02। कुठून आलेली गाडी? ही पंढरपूर मधून। पंढरपूर मधून आलेला आहे। तर एवढा लांबून तुम्ही आलेला आहात, तर एवढ्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आज आपली गाडी आलेली आहे, तर काय अपेक्षा आहे आज? आज जास्त काय अपेक्षा नाही, गुलालात राहावं एवढीच अपेक्षा आहे। गोलाला तर हवा एवढीच अपेक्षा आहे। याच्या अगोदर आपल्या या नंदीने म्हणजे काय असं मोठं पराक्रम आपल्याला हो केलेत की 10-12 गुलाल आहेत ह्याचा आदत मध्ये। आता दात लावलाय ना। हा पण गुलाल त्याने दिलेला आहे। गुलाल म्हणजे 1 नंबरचं गुलाल दिले।